नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सालाबादप्रमाणे आमच्याकडे कदमवाडीची होळी पेटवण्यात येणार आहे. त्याची सजावट तिथे सुरू आहे. स्वप्नील, राजेश, महेश, विनोद आणि हे सगळे आणि उमेश आणि स्वतः आम्ही लोक स्वतः इथे होळी सजवतोय. आणि थोड्याच वेळाने रात्री होळी ते दहन होईल. होलिका दहनचा कार्यक्रम होईल कदमवाडीचा. होळी तयारी सुरू झालेली आहे आणि पताक्याने होळी सजवली आहे. मस्त भगवे पताका लावलेले आहेत. कदमवाडीची होळी पुन्हा एकदा 2026 सालाबाद प्रमाणे. पुन्हा एकदा नाही, शब्द मागे घेतोय सालाबाद प्रमाणे. हाँ क्या आता क्या. और फिर होली कैसा? होली का आनंद बहुत आ रहा है. आनंद आ रहा है. और ये अपना विनोद बहुत काम कर रहा है. विनोद होली जलना मांगता है ये टाइम. विनोद नहा धो के आया था और वापस इधर काम पे लगा. ना विश्वासराव आमचे जुने रहिवासी कदमवाडीचे होळी पेटणार आहे ह्यावेळेस. मग काय, मग होळीला सहभागी होणार ना? सहपरिवार कदमवाडीकर, सर्व कदमवाडीकर येतात. प्रथा आहे आपली, त्याप्रमाणे आई वर्षी होळी पेटणार आहे. आणि उमेश काहीतरी खायला आणायला गेलं रे. हे थांबे, जाऊ नका, खायला आणायचं. आणि आपल्याला चंदन आहे बघा. हे पाणी आणलं आणि चणे फुटाणे खाणार आहे आम्ही. असतो काय तू? थंड पाणी काय आणलं? थंड पाणी पियाला. अरे चणे वाटाणे, हा हे दे दे उमेश दे. धन्यवाद धन्यवाद. अरे असे चणे फुटाणे श्रम पर्याय घे. होईल आले हे फंटर लोक आलेत आपले इथे. चणे फुटाणे खातो, मग पुढे बघूया. होळी पूजन सुरुवात झालेली आहे. मनोभावे विधिवत अशी इथे पूजा करण्यात येत आहे. भाई होळीची पूजा केली जाते. काय टाकतो? अगरबत्ती. होळीत अगरबत्ती ना. गुड गुड. थांबवून रे इथे जरा थोडासा. पुन्हा एकदा वेगळ्या परिस्थितीत आम्ही होळी साजरी करतोय. इथे अजून प्रोजेक्ट आम्ही राहायला नाही आलो. गेल्या वर्षी बोललो होतो की पुढच्या वर्षी येऊ. अजूनपर्यंत तरी पत्ता नाही आहे. वाटलेलं पुढची होळी तरी आमच्या वाडीत होईल, पण बघू. प्रथा मोडायची नाही आहे, त्यामुळे आपण वाडीत होळी तर केलीच पाहिजे. त्यामुळे हा प्रयत्न असतो की सर्वांना होळीची पूजा करायला मिळावी. होळीची प्रथा बंद नाही पडली पाहिजे, ह्यासाठी हा होळीचा कार्यक्रम. स्वप्नील, गेल्या वर्षी बोललेलो आपण वाडीत होळी होणार. पुढच्या वर्षी तरी होईल ना? नक्की. फाल्गुन पौर्णिमेमध्ये होळी पेटवली जाते आणि अशीच होळी आमच्याकडे आज पेटते. आणि तिला नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा मान असतो. पुरणपोळी नैवेद्याच्या रूपात होळीला दाखवली जाते आणि ते पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला गेला आहे, आपण पाहू शकता. हाँ पाटिल, होली है ना, ये क्या लाइट लगा है ना भाई.
पूजा करायची आहे का विचारा की पूजा करायची आहे काय कोण वाली का सर्वांची पूजा आपका होना है क्या पूजा पूजा करना है अरे ह्या ना बाजूला काढ हे बघ होळी रे होळी पूर्णाची पोळी ते तुला पिचकारी मिळाली पाठवलेली मिळाली कशी उडते बरोबर चांगली लांब उडते Very good. होळी रे होळी पूर्णाची पोळी कोकणी आहेत त्याला हे टाक पेटेल पेटेल कितना अरे पुरणपोळी आणली खाली बघ पाय लागेल बघ पुरणपोळी खा रे पुरणपोळी 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 हा प्रसाद असतो आणि खास बनवला जातो होळीला काय बोलतो होळी खाली खाल्ली आम्ही हो हो खाऊ खालो खालो प्रसाद खालो ए राजेश तोरण बांधायचं बोलते ना चालू आहे आता हे बघ ह्याला अडकव हा बघ इथे आहे बघ पण तो पडणार लगेच ते आतमध्ये टाक का माहिती पडणार हा बाजू हा 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 बस पडणार नाही तर ते हे नाही रस्सी हे झालं पडणार ते हा सांभाळ वरून काय वरून थांबा रे हे थांब महेश मागून टाकू नको तिकडे वरडा वरडा अरे होळी रे होळी आता पेटली बघ छान
अजिंक्य हॅपी होली. हॅपी होली हॅपी होली. होलिका दहनला हुआ. आणि पप्पा आला काय गावांना? उद्या सकाळी येणार म्हणजे रंगपंचमीला आहे ना. बस यस. और कैसा लग रहा है? होली जल रहा है मस्त. कदमवाड़ी में अगले साल जलना मांगता है. प्रार्थना करो होली से. बारका कुठे आहे? निखिल छोटा कुठे? होळी बघायला आणायचं ना. झाली होळीची पूजा. ए बच्चा देख. ए छोटे बच्चे का चुरा है क्या रे? अरे यार यार लहान मुलांचे चोरले. पाटिल ये टाइम का टारगेट क्या ऋषि है क्या? हाँ अपोजिट पार्टी में गया था. टार्गेट है ऋषि टार्गेट है यावेळेचा. हो होळी आजच होळी. काय बोलतो? 2026 होळी काय मग काय बोलते? कशी वाटते होळी? पेट तर चांगला घेतलाय. तुमची पूजा व्यवस्थित झाली ना? छान ना. पुढच्या वर्षी वाढीत होणार ना? वाढीतच होते. आम्ही वाढीत नाही ती येते दरवर्षी. नारळ काढतोय. नाही उचलणार ते. अशी नाही उचलणार. दोघांना उचलायला पाहिजे. उचलला काय? अशी ही कदमवाडीची 2026ची होळी सालाबादप्रमाणे परंपरागत इथे साजरी केली गेली. होलिके देवतेने आपलं स्थान कायम ठेवले कदमवाडी. परंतु ह्याच कदमवाडीतील रहिवासी आजही बाहेर आहे. तो या वाडीत येऊन स्थिरावला नाही आहे. आजही तो बाहेर आपल्या हक्काच्या जागेच्या प्रतीक्षेत आहे. या होलिका देवतेसमोर एकच मागणं आहे. पुढच्या वर्षी या कदमवाडी वस्तीत आमच्या हस्ते होळी हा सण साजरा होऊ देत हीच तुझ्या चरणी प्रार्थना.